मुलांनो, आज आपल्याला त्रिमिती वस्तू व घडणी या घटकावरती चर्चा करायची आहे. हा घटक समजून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय की तुम्हाला द्विमितीय, त्रिमितीय किंवा एकमितीय असे जे आकार असतात, असे जे चित्र असतात ते ओळखता आले पाहिजे. म्हणजे काही वस्तू कशा असतात, प्लेन असतात, बरोबर. काही वस्तू कशा असतात की ज्याच्यामधून आपल्याला कसंही बघा, कोणत्याही अँगलने बघा ती वस्तू सारखीच दिसते. किंवा त्याचा जो आकार आहे, जसं 3D असते, 3D मध्ये काय होतं, आपल्याला पूर्ण आकार जो आहे या दिशेनं वेगळा दिसतो, त्या दिशेनं वेगळा दिसतो, त्या दिशेनं तो आकार वेगळा दिसतो. हे आपल्याला आता समजून घ्यायचंय. यावर कसे उदाहरण विचारले जाऊ शकतात बरं. तर आता बघा, पहिले आहे हा एक बॉक्स आहे. काय आहे तो बॉक्स आपल्याला जोडायचंय. म्हणजे आता समजा तो बॉक्स घेऊन ये बाळा इकडे. कोणती बाजू कशाच्या समोर येते, कोणती बाजू कशाच्या समोर येते हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आता जर याला तुम्ही फोल्ड केलं, आता बघा हा बॉक्स आहे की नाही, आता वरती तुम्ही बघू शकता ह्याचं झाकण, हे ह्याचं झाकण, बरोबर आहे, आणि हे झाकण. मग कोणती बाजू, आता ही जी बाजू आहे ही बाजू पूर्ण आपण ओपन केली तर अशा प्रकारे तयार होते. मग जेव्हा ही बाजू आपण एकमेकांशी जोडतो, जेव्हा हा बॉक्स आपण एकमेकांना जोडला तर हा असा बॉक्स तयार होतो. कसा तयार होतो, असा बॉक्स तयार होतो. मग कोणती बाजू कशाला जोडली म्हणजे हा बॉक्स तयार होईल, कोणती बाजू कशाला जोडली म्हणजे हा बॉक्स तयार होईल. मग लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. जो अल्फाबेट दिला, एक सोडून त्याच्या पुढचा अल्फाबेट त्याला जोडायचा. म्हणजे बी ला कुणाशी जोडायचं, बी सोबत. मग सी ला कुणाशी जोडणार, सी ला जोडणार ई सोबत, सी ला जोडणार ई सोबत. आणि ए ला कुणाशी जोडणार, ए ला जोडणार एफ सोबत. म्हणजे त्याच्या समोर कोणता अल्फाबेट किंवा कोणती संख्या येईल, समजलं. बी समोर कोणता अल्फाबेट येईल, बी. बी च्या मागची बाजू कोणती येणार आहे, डी. समजा ही बाजू बी असेल तर ही बाजू कोणती येईल, बी. जर ए ची बाजू वरची आहे, ए वरती आहे, तर खाली कोण येईल, एफ. खालची बाजू कोणती येईल, एफ. आणि इकडची बाजू जर सी आहे, ही बाजू जर सी आहे तर त्याच्या उलटी बाजू कोणती येणार आहे, ई. लक्षात आलं. कोणतंही उदाहरण कसंही असू द्या, तुम्हाला काय करायचंय, एक संख्या किंवा एक अल्फाबेट सोडून त्याच्या पुढचं ही अशी जोडी लावायची. म्हणजे तो काय तयार होणार आहे, बॉक्स तयार होणार आहे. आता मला सांगा, दिलेल्या या आकृतीमधून तुम्हाला कोणती आकृती आहे की ती कोणत्याही दिशेने बघितली तरी सारखीच दिसते. कोणती आकृती असणार आहे ती, अगदी बरोबर, हे जे आहे ना गोल, हा जो बॉल आहे, हा जो बॉल आहे याला कसंही बघा, फुटबॉल येतो ना तुमच्या डोळ्यासमोर, त्याला इकडून बघा, इकडून बघा, कसंही बघा, खालून वरून कसंही बघितलं तरी तो सेम दिसतो. ही जी बाजू आहे, ही बाजू, इकडची बाजू तुम्हाला वेगळी दिसणार, ही वेगळी दिसणार, मागून वेगळी दिसणार, पुढून वेगळी दिसणार. मग कोणत्याही दिशेनं जर बघितलं तर हे तिन्ही बाजूंना सारखं दिसेल का, खालून वेगळं आहे, खालून वेगळं आहे, हा आकार वेगळा येतो. सेम तसाच वरचा आकार वेगळा, खालचा आकार वेगळा. पण जो बॉल असतो, फुटबॉल असतो, चेंडू असतो, तो कसा असतो, सगळ्या बाजूने सारखा असतो. म्हणून मग सारखा सगळ्या बाजूने बघितले असता तर ही आकृती काय दिसते, आपल्याला सारखी दिसते. आता पुढचा प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, तुम्हाला ही आकृती दिलेली आहे, दिसती. मग समोरून जर बघितलं तर ही आकृती कशी दिसते. मग समोरची बाजू बघा, ही जी आकृती दिसते ती समोरील किती नंबरला, ही अशी आहे की अशी आहे की अशी आहे की अशी आहे, या अगदी बरोबर 4 नंबरची. जर ह्याला समोरून बघितलं तर हा जो आकार तयार होतो तो आकार तुम्हाला शोधायचा आहे. तो आकार दिलेल्या ऑप्शन मधून तुम्हाला उत्तर काढायचंय. तुमच्या मनाने काढायचं का, तुमच्या मनाने हिला कुठेच आकृतीला छेडखानी करायची नाही, तर ऑप्शन मध्ये शोधायचं की कोणती आकृती याच्यासोबत मॅच होते. आणखी पुढचा प्रश्न बघा, इतरांपेक्षा वेगळा कोण आहे सांगा बरं. कोणता आकार जो आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे, मला सांगा. वर्तुळ बघितलेलं आहे ना, गोल असतं, त्रिकोण 3 बाजू असतात, चौकोन 4 बाजू असतात, आणि गोल, गोल कशाला म्हणणार तुम्ही, मग सांगा बरं. ह्याच्यामध्ये
वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन हे जे आहेत हे भौमितिक आकारामध्ये मोडतात आणि गोल जो हा काय येतो हा वेगळ्या आकारामध्ये मोडतो. मग तो गोल कशाचाही असू शकतो. आलं लक्षात? आता पुढचं बघा. त्रिमितीय वस्तू तुम्हाला ओळखायची. त्रिमिती म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे ही वस्तू काय आहे? त्रिमितीय आहे. ही वस्तू काय आहे? त्रिमितीय आहे. म्हणजे बघा भरीव असल्यासारखं दिसतं आपल्याला. ही बाजू, वरची बाजू, खालची बाजू. मग आता याच्यामध्ये सांगा बरं, कागद कसा असतो? चपटा. फळा कसा असतो? लावलेला एकाच दिशेनं. मागची बाजू बघू शकता का? नाही. वीट बघा तुम्ही, वीट डोळ्यासमोर आणा. वीट कशी असते? आणि हात रुमाल बघा कसा असतो. मग सांगा बरं त्रिमितीय वस्तू कोणती येईल ह्याच्यामध्ये? वीट. अगदी बरोबर. कोणती येणार? वीट. कारण कागद सुद्धा एकदम पतला असतो, पातळ असतो. त्याला असं बघितलं वीट कसं अशी जाड दिसते आणि इकडच्या बाजूने अशी फिरवली तर ती कशी भरीव दिसते. म्हणून भरीव दिसणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या त्रिमितीय वस्तूमध्ये मोडतात. आलं लक्षात? मग अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ठीक आहे.